आता 9.2 मधलं आपण आता क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड काय सांगतो, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे जो व्हेरिएबल दिलेला आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू आपण मध्ये घेतो. डिफरन्शिएट करायचं, इथं पण डिफरन्शिएट करायचं म्हणजेच वाय इक्वल टू दिलेलं आहे फंक्शन, म्हणजे dy बाय dxची व्हॅल्यू काढायची. बरोबर. आता dy बाय dxची व्हॅल्यू काढायची, परंतु या ठिकाणी पहिले क्वेश्चन जो होता त्यामध्ये सर्व फंक्शन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये होते, म्हणून आपण तिथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलं. परंतु या ठिकाणी पहा y इक्वल टू एक्स पॉवर ऑफ 5 इंटू 10x म्हणजे मल्टिप्लायमध्ये आहे दोन फंक्शन. मग आपण रूल्स पाहिलेले, ॲडिशन रूल पाहिलं, नंतर मल्टिप्लायचं रूल पाहिलं, नंतर डिव्हिजनचं रूल पाहिलं, नंतर आपण म्हणजे 3 रूल पाहिलेले आहे. बरोबर. कॉन्स्टंटचं रूल पण पाहिलं. कॉन्स्टंट काय असतं, मल्टिप्लायमध्ये असेल तर त्याला आपण बाहेर घेतो. बरोबर. पण या ठिकाणी पहा दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये, मग मल्टिप्लाय रूल कोणता आहे, y इक्वल टू यू इंटू व्ही. सिन्स मल्टिप्लाय रूल काय, y इक्वल टू यू इंटू व्ही. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy बाय dx इक्वल टू काय घेतो आपण, u इज ॲज इट इज घेतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घेतो. बरोबर. नंतर प्लस घेतो. आता पहिले u ॲज इट इज होतं, डेरिव्हेटिव्ह u इज ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, नंतर प्लस v इज ॲज इट इज, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स du बाय dx. u इज ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v मीन्स dv बाय dx प्लस v इज ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स du बाय dx. तशा प्रकारे आपण u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करतो. तर या ठिकाणी दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये म्हणजेच u इंटू व्हीमध्ये, तर हा फंक्शन घेतला u आणि हा घेतला v. यानुसार या रूलनुसार आपण याला आता सॉल्व करू शकतो. मग काय करणार आपण, सोल्युशन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना, डेरिव्हेटिव्ह बाय dy बाय dx. आता हा झाला u, हा झाला v. शॉर्टमध्ये आपण इथं म्हणजे स्मॉलमध्ये असं लिहून टाकलं समजण्यासाठी. तर u इज ॲज इट इज म्हणजेच एक्स पॉवर ऑफ 5 इज ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ मीन्स d बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x दुसरं फंक्शन, पहिल्या फंक्शन ॲज इट इज तर डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचं, नंतर प्लस जो 10xचं डेरिव्हेटिव्ह घेतला तर 10x ॲज इट इज घ्या म्हणजेच v इज ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स एक्स पॉवर ऑफ 5. म्हणजे पहिलं फंक्शन ॲज इट इज घेतलं दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, नंतर प्लस घेतलं, नंतर दुसरं फंक्शन ॲज इट इज घेतलं आणि पहिल्या फंक्शनचं नंतर मल्टिप्लायमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता डेरिव्हेटिव्ह काढा, dy बाय dx इक्वल टू एक्स पॉवर ऑफ 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 10xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. प्लस 10x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह कशाचा, एक्स पॉवर ऑफ 5. एक्स पॉवर ऑफ 5 म्हणजे एक्स पॉवर ऑफ एनच्या फॉर्म्युल्यानुसार काय सांगतं, एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला n इंटू एक्स पॉवर ऑफ n मायनस 1. n मीन्स 5 इंटू एक्स पॉवर ऑफ 5 मायनस 1 मीन्स 4. पॉवरमध्ये काय येणार 4, 5 मायनस 1 मीन्स 4. तर अशा प्रकारे आता इथं याला सरळ करून लिहा, म्हणजे हा समोरून घ्या, इथं जसं समोर येतं. मग काय येणार, dy बाय dx इक्वल टू इथं येणार एक्स पॉवर ऑफ 5 ॲज इट इज इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस इथं हे समोर घ्या 5 इंटू एक्स पॉवर ऑफ 4 इंटू 10x नंतर लिहिलं. आता याच्यात काही कॉमन निघतं ते बघा, कॉमन निघत असेल तर कॉमन काढा. इथं एक्स पॉवर ऑफ 5, इथं एक्स पॉवर ऑफ 4 आहे, इथं 5 नाही, इथं 5 आहे, 5 निघत नाही, इथं सेक स्क्वेअर एक्स, इथं 10x आहे. कॉमन काय निघणार का, काहीच निघणार नाही. म्हणजेच इथं निघणार फक्त एक्स पॉवर ऑफ 4. इथं एक्स पॉवर 5 आहे, तर ज्याचा पॉवर कमी असतो तो कॉमन निघतो. मग dy बाय dx इक्वल टू एक्स पॉवर ऑफ 4 कॉमन इन ब्रॅकेट काय येणार, इथं एक्स पॉवर 5 आहे तर एक एक्स इथं राहणार म्हणजे एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस आता इथं एक्स पॉवर ऑफ 4 गेट कॅन्सल, इथं राहणार 5 आणि इंटू 10x. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर सेकंडमधलं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. आता सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल काय, y इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. आता इथं पण दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये, मग u इंटू व्हीचा फॉर्म्युला इथं यूज करू शकतो, हा u आणि हा v. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह बाय dy बाय dx इक्वल टू u इज ॲज इट इज म्हणजे एक्स क्यूब इज ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच v म्हणजेच लॉग एक्स घेतलं, प्लस नंतर घेतो आपण प्लस आता लॉग एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं, एक्स क्यूबचं
घेतलं यू इंटू व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार मांडणी करायची. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं. एक्स क्यूब ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे 3 इंटू एक्स पॉवर ऑफ n मीन्स 3 इंटू एक्स पॉवर ऑफ 3 - 1 मीन्स 2. एक्स पॉवर ऑफ nचा फॉर्म्युला इथं यूज केला. आता या ठिकाणी पहा इथं एक्स क्यूब आहे, इथं डिवाइडमध्ये एक्स आहे, म्हणजे हा एक्स आणि या क्यूबमधला एक एक्स कॅन्सल होणार बरोबर. म्हणजेच इथं काय राहणार, क्यूबमधलं एक एक्स कॅन्सल झालं म्हणजे एक्स स्क्वेअर राहिलं इथं. म्हणजे इथं राहणार एक्स स्क्वेअर इंटू 1 मीन्स एक्स स्क्वेअर आणि प्लस हा 3x स्क्वेअर समोर घ्या 3x स्क्वेअर आणि इंटू लॉग एक्स. मल्टिप्लायमध्ये आपण जागा चेंज करू शकतो, समजलं. हा समोरून घेऊ शकतो, हा नंतर घेऊ शकतो. आता या ठिकाणी पहा इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर इज कॉमन, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथं राहणार एक्स स्क्वेअर गेट कॅन्सलमध्ये इथं राहणार 1 प्लस इथं एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल इथं राहणार 3 इंटू लॉग एक्स. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर सेकंडमधलं सेकंड एक्झाम्पल बघितलं. आता त्या समोरचा जो एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3 तो बघू. एक्झाम्पल नंबर 3 बघणार आपण आता. एक्झाम्पल नंबर 3 काय आहे, नंबर 3 सेकंडमधलं 3 y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू साइन एक्स. इथं पण दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये यू इंटू व्ही. मग यू इंटू व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर काय येणार, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, dy बाय dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y मीन्स dy बाय dx. u इज ॲज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 इज ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस नंतर घेतो आपण प्लस नंतर साइन एक्स इज ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. आता इथं ब्रॅकेट आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये फंक्शन आहे म्हणून त्याला काही घाबरायचं काम नाही आहे. सरळ सरळ आपण डेरिव्हेटिव्ह रूल्सनुसारच काढणार डेरिव्हेटिव्हच्या फंक्शन फॉर्म्युल्यानुसार. तर काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 इज ॲज इट इज, इथं काही करायची गरजच नाही. डेरिव्हेटिव्ह कशाचं आहे, साइन एक्सचं. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स माहिती आहे आपल्याला प्लस साइन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला तर म्हणजेच 2 इंटू n मीन्स 2 इंटू एक्स पॉवर ऑफ 2 - 1 मीन्स 1 आणि प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ब्रॅकेटमधल्या फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण इथं काढला यू प्लस व्हीच्या फॉर्म्युल्यानुसार. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू एक्स पॉवर ऑफ n - 1 मीन्स 2 - 1 मीन्स 1 आणि प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 0. आता काय येणार इथं एक्स स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू हा वेगळं फंक्शन आहे 2 इंटू एक्स पॉवर ऑफ 1 मीन्स 2x प्लस 0 2x प्लस 0 मीन्स 2x. आता हा 2x समोरून लिहा नंतरच्या स्टेपला म्हणजेच काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस एक्स आणि प्लस 2x समोरून लिहिलं म्हणजे 2x इंटू साइन एक्स. म्हणजे अशा प्रकारे याच्यात काही कॉमन तर निघणार नाही म्हणून हा झाला ॲन्सर. अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितले. समोरचे एक्झाम्पल जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू.